भारतात सर्वाधिक तापमान नोंदविलेल्या 10 शहरांपैकी 6 शहरं महाराष्ट्रातील. सध्याच्या हीटवेव्हच्या सुरुवातीच्या टप्प्यातच विदर्भ आणि मराठवाड्यात बहुतांश शहरांनी 45 ते 46 डिग्री सेल्सिअस तापमानाची धोकादायक पातळी आधीच ओलांडलेली आहे. 2026चा वैशाख वणवा महाराष्ट्राला होरपळून काढणार असेच दिसतं. यवतमाळ 45.5, परभणी 45.8, वर्धा 45.8, चंद्रपूर आणि अमरावती 46.8, अकोला 46.9. का होते इतकी तापमान वाढ? सुपर एल्निनो व इंडियन ओशन डायपोलचा एकत्रित परिणाम काय होणार? सुपर एल्निनो म्हणजे नेमकं काय? यापूर्वी 2016 मध्ये त्याचा झालेला परिणाम आणि 2026 मध्ये आता काय भयंकर परिणाम अपेक्षित आहेत ते आपण बघूयात. मी कल्याणी, आपण बघत आहात धक्काबुक्की यूट्यूब चॅनल. महाराष्ट्राला 720 किलोमीटरची किनारपट्टी लाभलेली आहे. पॅसिफिक, अरबी, अटलांटिक, आर्टिक आणि अंटार्क्टिक महासागरात होणाऱ्या बदलांचा परिणाम महाराष्ट्रातील वातावरणावर नक्कीच होतो. सध्या चर्चेत असलेले एल्निनो आणि सुपर एल्निनो म्हणजे नेमके काय? एल्निनो या शब्दाचा दक्षिण अमेरिकेतील पेरू देशामध्ये असणारा अर्थ म्हणजे एक छोटा मुलगा. हा छोटा मुलगा जेव्हा त्याची कामे नियमितपणे करतो तोपर्यंत ऑस्ट्रेलिया आणि आशियाई देशांमध्ये पावसाचे प्रमाण योग्य असते. जेव्हा हा छोटा मुलगा खोडकर बनतो तेव्हा मात्र भारत आणि इतर आशियाई देश आणि ऑस्ट्रेलियामध्ये परिस्थिती अत्यंत बिकट होते. एल्निनो कसा तयार होतो? प्रत्येक महासागरात वाहणाऱ्या वाऱ्यांचे एक नैसर्गिक चक्र असते. त्याचप्रमाणे पॅसिफिक महासागरातील व्यापारी वारे दक्षिण अमेरिकेच्या पश्चिमेकडून ऑस्ट्रेलियाच्या पूर्व किनारपट्टीकडे वाहत असतात. दक्षिण अमेरिकेकडून ऑस्ट्रेलियाकडे जाणारे वारे ऑस्ट्रेलिया आणि आशियाई देशांना पाऊस देतात. पॅसिफिक महासागरात खालून वर येणारे थंड पाण्याचे प्रवाह पृष्ठभागावर पाण्याची जागा घेतात आणि हे चक्र नियमित चालू असतं. परंतु 2 ते 5 वर्षांनी या चक्रात बदल होतो. समुद्राचे वाढणारे तापमान आणि हवामानातील बदल ही त्याची कारणे आहेत. नियमित चालणारे चक्र अनियमित होते तेव्हा व्यापारी वारे दक्षिण अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्यावर विसावतात व तेथे पाऊस देतात आणि मग यावेळी ऑस्ट्रेलिया आणि इतर आशियाई देशांमध्ये भारतासह पावसाचे प्रमाण कमी होते. या चक्राच्या अनियमिततेलाच एल्निनो प्रभाव म्हणतात. सुपर एल्निनो आणि 2026ची परिस्थिती. दर 2 किंवा 5 वर्षांनी येणाऱ्या या प्रवाहाची तीव्रता सन 2026 मध्ये खूप जास्त वाढलेली दिसली. भारतात सध्या मे महिन्यामध्ये जाणवणारी भयंकर उष्णता आणि मान्सूनचा कमी होण्याचा अंदाज सुपर एल्निनोच्या प्रभावामुळे आहे. हजारो वर्षापूर्वी अस्तित्वात असणारा एल्निनोचा हा प्रभाव आता मात्र जागतिक तापमानवाढीमुळे अधिक तीव्र होत आहे. जागतिक तापमानवाढ, वातावरणातील बदल, प्रदूषण आणि माणसाने निसर्गाची केलेली हानी या सगळ्यांमुळे आता एल्निनो हा सुपर एल्निनो मध्ये बदलत चाललेला आहे. बेसुमार वृक्षतोड, क्लायमेट चेंज, ग्रीन हाऊस इफेक्ट, प्रदूषण, कॉन्क्रिटीकरण यामुळे निसर्गाचे अतोनात नुकसान होत आहे. यंदाचा उन्हाळा हा इतिहासातील सर्वाधिक उष्ण ठरणार, पाऊस सरासरीपेक्षा कमी पडणार असा अंदाज भारतातील IMD सहित सर्वच प्रमुख हवामान यंत्रणांनी वर्तविले आहे. महाराष्ट्रात याचा सर्वाधिक परिणाम विदर्भ आणि मराठवाड्यात होतो. संभाव्य परिणाम. भारतीय शेती साधारणतः मान्सूनवर आधारित आहे. त्यामुळे शेती आधारित बाजारपेठा पूर्णपणे विस्कळीत होणार. अन्नधान्य उत्पन्न कमी होणार. महागाई प्रमाणाबाहेर वाढणार. आजच राज्यातील 20हून अधिक शहरांचा पारा 41 डिग्री सेल्सिअसवरून अधिक होत चाललेला आहे. हीट स्ट्रोकने होणारे मृत्यू लहान मुलं, वृद्ध व्यक्ती, अगोदरच आजारी असलेल्या व्यक्तींवर अधिक गंभीर परिणाम होतील. बाजारपेठा ओस पडणे, पर्यटन व्यवसाय अडचणीत येणे अशा अनेक घटनांमुळे आर्थिक उलाढालीत घट होत आहे. या सगळ्यांचाच परिणाम असा वाढत राहिला तर सुनामी, पूर यांसारख्या गोष्टींबरोबरच हीट वेव्ह ही सुद्धा एक नैसर्गिक आपत्तीच आहे असे धोरण सरकारला घ्यावे लागेल. या सर्वांचा सर्वाधिक गंभीर परिणाम होतो तो मध्यम व गरीब वर्गावर. बांधकाम मजूर, रिक्षा चालक, फळ विक्रेते, गिग वर्कर्स, असंघटित क्षेत्रातील मजूर यांना कामाचे तास कमी करावे लागतील, अन्यथा आरोग्यावर गंभीर परिणाम होतील.
ज्यांना एसी, कूलर, वीज बिल परवडत नाही त्यांना याचा दाह जास्तीत जास्त सोसावा लागेल. झोपडपट्ट्या, पत्र्याची घरं, छोटी छोटी घरं यामधील माणसं अधिक होरपळून निघतील. हा सगळा हीटवेव्हचा परिणाम आता मोठ्या प्रमाणात सुरू झालेला आहे. या महिन्यात त्याचा अधिक गंभीर परिणाम जाणवेल अशी सध्याची परिस्थिती आहे. हीटवेव्ह मध्ये आपल्या शहरात काय परिस्थिती आहे कमेंटमध्ये कळवा. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी धक्काबुक्की चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा.